सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दर शनिवारी लिंबू मिरची घराला, दुकानाला, व्यवसाय, गाडीला लावल्याने नजरबाधा दूर होते का? आणि तेच लिंबू मिरची दर शनिवारी जुनं लिंबू मिरची रस्त्यावर फेकलं जातं. पुन्हा नवीन लिंबू मिरची घराला, दुकानाला, गाडीला लावलं जातं. जुनं झालेलं लिंबू मिरची दर शनिवारी रस्त्यावर फेकणं योग्य आहे का? त्याच्यावर पाय पडत असतील, सर्वांचेच पाय पडतात, लहान लेकरं त्याच्यावर जातात, पायदळी येतं त्यांच्यावर. आपली इडापिडा देऊन, आपली नजरबाधा देऊन इतरांना नजरबाधेचा त्रास होत असेल तर या गोष्टी योग्य आहे का? तुम्हाला जर वाटत असेल योग्य किंवा अयोग्य, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर लिंबू मिरची पायदळी देणं कितपत योग्य आहे? बरेचशा लोकांना म्हणजे ही काहींना वाटत पण असेल की ही अंधश्रद्धा आहे, काहींची श्रद्धासुद्धा असते. बरेचसे लोक घर, वाहन, दुकानाबाहेर लिंबू मिरची लटकवतात. दुर्भाग्य दूर करण्यासाठी, याने वाईट नजर लागत नाही असं बऱ्याच लोकांची श्रद्धा आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेलंच असेल की लिंबू मिरची लावलं जातं. अगदी दर शनिवारी नित्य नियम असतो. फुलवाला दादा काही ठिकाणी येतो आणि तो लिंबू मिरची घराला किंवा व्यवसाय असेल, दुकान असेल, गाडी असेल तुमची व्यवसायाची किंवा वाहन असेल, तिथं लिंबू मिरची लटकवलं जातं आणि जुनं झालेलं लिंबू मिरची दर शनिवारी रस्त्यावर फेकून दिलं जातं. कितपत योग्य आहे बरं या गोष्टी? वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर कॉटनच्या दोऱ्यामध्ये लिंबू आणि मिरची ओवल्याने त्यातील ॲसिड शोषलं जातं आणि लिंबू मिरची अधिक काळापर्यंत ताजं राहतं. ज्यामुळे ज्या ठिकाणी तो लिंबू मिरची बांधला जातो त्या ठिकाणी डास असेल, कीटक, माशा, बारीक सारीक किडे त्या ठिकाणापासून दूर राहतात. याने वातावरण शुद्ध राहतं, ज्याने सकारात्मक ऊर्जेचा त्या ठिकाणी संचार होतो. म्हणून लिंबू मिरची लावणं योग्य आहे असं वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर म्हणते मी. बऱ्याच ठिकाणी बघतो आपण, बरेचसे लोक दर शनिवारी घराला, दुकानाला, वाहनाला लिंबू मिरची बांधतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात, काही लोक श्रद्धेने या गोष्टी करतात. असं म्हणतात लिंबू मिरची लावल्याने घराला, वाहनाला, दुकानाला कुणाचीच कधीच नजरबाधा, पीडा, शत्रुपीडा, त्रास लागत नाही. घराची, दुकानाची, वाहनाची भरभराटी होते आणि सर्व त्रासातून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणून लिंबू मिरची लावलं जातं नकारात्मकता दूर करण्यासाठी, वास्तुदोष दूर करण्यासाठी. वाहन असेल, वाहनाला कधी म्हणजे कुठली हानी होऊ नये, भरभराटी व्हावी म्हणून सुद्धा वाहनाला सुद्धा लिंबू मिरची लावली जाते. जुनी परंपरा आहे, लावतात लोक. या गोष्टी करा, कारण लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा, असं म्हटलं जातं की लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा नजरबाधा घराला, दुकानाला, वाहनाला कधी लागू देत नाही, अशी बऱ्याच लोकांची श्रद्धा आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी लावतात लिंबू मिरची. लावा, मी म्हणत नाही लावू नका, तुमची परंपरा आहे, तुम्ही लावतात नेहमी. काहींना वाटतं ही अंधश्रद्धा आहे, काहींना वाटतं ही श्रद्धा आहे. ज्याच्या त्याच्या विचारांचा तो भाग आहे. पण तीच लिंबू मिरची तुम्ही दर शनिवारी इतरांना पायदळी देत आहात. कुठलंच शास्त्र सांगत नाही की लिंबू मिरची रस्त्यावर फेका, तेव्हाच तुमच्या घराची, वाहनाची, व्यवसायाची, दुकानाची नजरबाधा दूर होईल. कुठलंच शास्त्र सांगत नाही. कधी पण आपलं हिंदू शास्त्र नेहमी सांगतं की जी पण तुम्ही उतरवाल, जी वस्तू ओवाळून टाकाल किंवा आपल्या घराला, दुकानाला नजरबाधा लागू नये म्हणून बांधाल, ती वस्तू कधी पण तुम्ही डस्टबिनमध्ये टाका, कचऱ्यामध्ये टाका, असं आपलं शास्त्र नेहमी सांगत राहतं. कुणाच्या पायदळी देऊ नका. आपली इडापिडा कुणाला देऊन कधीच आपली इडापिडा टळत नसते. कुठलीच इडापिडा टळत नाही. तर तुम्ही जर लिंबू मिरची बांधत असाल तुमच्या घराला, दुकानाला, तर व्यवस्थितरित्या ती काढा आणि डस्टबिनमध्ये टाका. कुणाच्या पायदळी येऊ देऊ नका. दर शनिवारी प्रत्येक रस्त्यावर बघा बरेचसे लिंबू मिरची फेकलेले असतात. लहान लेकरं ये जाय करता,
शाळेत जातात, इतर ठिकाणी जा ये करतात. प्रत्येक व्यक्ती रस्त्यावरून ये जाय करतो आणि लिंबू मिरची पायदळी येतं. बघा कितपत योग्य आहे या गोष्टी. तर चुकून सुद्धा तुम्ही लिंबू मिरची लावा, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा हा भाग आहे. मी म्हणत नाही लावू नका, तुम्ही लावतात लावा, पण तेच लिंबू मिरची चुकून सुद्धा रस्त्यावर फेकून देऊ नका. लेकरा बाळांचा पाय पडतो, आपण ये जाय करतो, पाय पडतो. तर लिंबू मिरची लावताना या गोष्टींची काळजी सर्वांनी जरूर घ्यायची आहे. तुम्ही आजपर्यंत रस्त्यावर फेकत असाल तर फेकू नका. डस्टबिन आहे, कचऱ्याचा डबा आहे, बाहेरसुद्धा असतो. घरात घेऊन येऊ नका ते लिंबू मिरची. तुम्ही बाहेर एखाद्या डस्टबिनमध्ये एखाद्या कोपऱ्याला टाकलं, ठीक आहे, कोपऱ्याला टाका, कुणाचा पाय पडणार नाही. याची सर्वांनी जर काळजी घेतली ना, बघा आपले रस्तेसुद्धा स्वच्छ राहतील. कारण शनिवार म्हटलं की सगळीकडं बऱ्याच ठिकाणी लिंबू मिरची फेकलेलं राहतं. त्यावर लेकरं ये जाय करतात, आपण ये जाय करतो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. लावा लिंबू मिरची, पण दर शनिवारी काढून टाकत असाल तर ती लिंबू मिरची कचऱ्याच्या डब्यात टाका, एखाद्या कोपऱ्याला टाका. कुणाचा पाय पडणार नाही. आपली इडापिडा उतरवून आपण दुसऱ्यांच्या पायदळी ती इडापिडा देत आहोत. चुकीची गोष्ट आहे. तुम्ही लावा लिंबू मिरची, पण ते काढताना एखाद्या डस्टबिनमध्ये टाका, कोपऱ्याला टाका. मग बघा तुमच्या घराला, दुकानाला, तुमच्या व्यवसायाला, वाहनाला कधीच कुणाची नजरबाधा लागणार नाही. देव तुमची साथ देईल, तुम्हाला नशिबाला साथ देईल. लिंबू मिरची लावताना या गोष्टींची काळजी सर्वांनी जरूर घ्यायची आहे. आपल्या पारंपरिक शास्त्रानुसार आपण घराच्या मुख्य दरवाजावर, दुकानावर, वाहनावर रुद्राक्ष लावू शकतो. रुद्राक्षाची माळ, त्याला नजरबट्टूसुद्धा असतो, तुम्ही ते लावू शकता. तुम्हाला लिंबू मिरची लावायची सुद्धा गरज उरणार नाही. कायमस्वरूपी तुम्ही घराला, दुकानाला, वाहनाला रुद्राक्षाची माळ लावा. त्याला नजरबट्टू असतो. कधीच तुमच्या घराला, दुकानाला, वाहनाला नजरबाधा लागणार नाही. आरोग्यदायी राहाल आणि रुद्राक्ष घराला, दुकानाला लावल्याने लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होईल. आता ज्याची त्याची परंपरा, तुम्ही लावत असाल, तुमची श्रद्धा आहे, तुम्ही लिंबू मिरची दर शनिवारी तुमच्या घराला, दुकानाला, वाहनाला लावतात, लावा. पण ते जुनं झाल्यावर दर शनिवारी नवीन लिंबू मिरची लावताना जुनं लिंबू मिरची कृपया कुणीच पायदळी येईल अशा ठिकाणी टाकू नका. सरळ ते घ्यायचं आणि डस्टबिनमध्ये टाका. काही जास्त वेळ लागणार नाही. कुणाच्याही पायाशी पायदळी येऊ देऊ नका. तुमची इडापिडा दुसऱ्यांना देऊन कधीच तुमची इडापिडा दूर होणार नाही. तर लिंबू मिरची लावा, मी म्हणत नाही नका लावू, लावा, पण ते जुनं झाल्यावर दर शनिवारी फेकून देताना रस्त्यावर फेकू नका. बघा आपले रस्तेसुद्धा मग दर शनिवारी इतके लिंबू मिरची फेकलेले असतात. लेकरं बाळं ये जाय करता, आपण ये जाय करतो. चुकीची गोष्ट आहे. सरळ ते लिंबू मिरची उतरवल्यावर कधी पण डस्टबिनमध्ये टाका, एखाद्या कोपऱ्याला टाका. मग बघा तुमच्या घराला कधीच कुणाची नजरबाधा लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.